नमस्कार मित्रांनो, मी चेतन दीक्षित. तुम्ही बघायला सुरुवात केलंय दक्षिणपंथ. आज 3 पोटनिवडणुकांचे निकाल लागले. एक होती गुजरातमधली, एक होती मध्य प्रदेशातली आणि एक होती बिहारातली. गुजरातमध्ये विजय, मध्य प्रदेशामध्ये पराभव आणि बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीला दणका मिळाला आहे. आशा करतो संबंधित पराभवानं त्यांचे संबंधितांचे डोळे खाड करून उघडले असतील आणि जर उघडले नसतील तर त्यांच्यासारखे अंधभक्त तेच स्वतः होतील. बिहारमधली बाकीपूर मतदारसंघ ही जागा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला. बहुतेक नितीन नवीन यांचा तो मतदारसंघ. त्यांनी सांगावं त्या व्यक्तीने उमेदवारी लढवावी आणि त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये विजयश्रीनं माळ घालावी, अशा पद्धतीची समीकरणं. बरं, ही समीकरणं आहेत तर बोलून कशाला दाखवताय ना. रविशंकर प्रसाद म्हणाले की ह्या मतदारसंघामध्ये आम्ही कोल्ह्या कुत्र्याला जरी उमेदवारी दिली तर तो निवडून येईल. ह्याचा अर्थ जनतेला गृहीत धरताय. ह्याचा अर्थ नरेंद्र मोदींच्या नावावर एवढी श्रद्धा आहे की त्या श्रद्धेच्या अंतर्गत तुम्ही कोल्ह्या कुत्र्यांना सुद्धा जनतेच्या माथी माराल. कुठला माणूस कोल्ह्या कुत्र्याला मतदान करेल? ही उपमा नसते. जेव्हा अशा पद्धतीची विधानं होतात तेव्हा ती उपमा नसते. त्या संबंधित मतदारसंघामधल्या जनतेला त्याची लायकी दाखवण्याचे धंदे असतात. आणि एकदा का विजयाची धुंदी, ती पण दुसऱ्याच्या कार्यकर्तृत्वानं मिळालेल्या, त्या तसल्या विजयाची धुंदी महाभयंकर असते. का तर त्यांना ग्राउंड रियालिटीची, त्यांना वास्तवाची अजिबात जाणीव नसते. आणि ह्याच रविशंकर प्रसादांना ह्या बाकीपूरच्या जनतेनं सणसणून कानाखाली दिली आहे. त्या जनतेचं निश्चितच अभिनंदन करायला हवं, त्यांचे आभार मानायला हवेत. या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं उदाहरण, खरंच सांगतो, ट्रेंड सेटिंग घडू शकतं. ट्रेंड सेट होईलच असं म्हणणार नाही, पण ती निदान शक्यता तरी जन्माला येते. बिहारच्या जनतेचं जेवढं कौतुक करायचं तेवढंच प्रशांत किशोरांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे. कारण याच बिहारच्या जनतेनं गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या प्रशांत किशोरांना एक सुद्धा जागा दिली नव्हती. एखादा माणूस डिप्रेशनमध्ये गेला असता, एखादा माणूस दारूच्या आहारी गेला असता, एखाद्या माणसानं चिडचिड केली असती, एखाद्या माणसानं ईव्हीएम वर शिव्या देत बसला असता, पण ह्या माणसानं ते केलं नाही. पोटनिवडणुकीची वाट बघितली आणि कुठल्या तरी आयऱ्या गैऱ्या माणसाला जबाबदारी देण्याच्या ऐवजी हा माणूस स्वतः रिंगणात उतरला. आणि आपण आज बघतोय प्रशांत किशोरांनी खऱ्या अर्थानं ती जादू करून दाखवली आहे. एखाद्या राजकारण्यानं कसं असावं? पराभव पत्करून, पराभव स्वीकारून पुढच्या विजयाची मुहूर्तवेळ कशी रोवावी, ह्याचं धडधडीत उदाहरण. जिथं तुमचा विरोधक भयंकर शक्तिशाली आहे, भारतीय जनता पार्टीसारखा, त्यांच्या नाकावर टिच्चून प्रशांत किशोरांनी मिळवलेला विजय हा खरंच लोकशाहीवरचा आणि ईव्हीएम वरचा सुद्धा विश्वास दृढ करणारा. अर्थात माझ्यासारखी जी व्यक्ती असते ती ईव्हीएम ला कधीच दोष देत नाही. कारण की ज्यांना तांत्रिकता माहिती आहे, ज्यांना आजूबाजूला घडणाऱ्या घटना माहिती आहेत, अशी व्यक्ती ईव्हीएम वर कधीच दोष देत नाही. मला असं वाटतं प्रशांत किशोरांनी दिलेला हा धडा प्रत्येक विरोधी पक्षांनी समजून घ्यायला हवा. पण अडचण अशी आहे, प्रशांत किशोर शांत बसले नाहीत. प्रशांत किशोर रस्त्यावर उतरले. प्रशांत किशोरांनी सर्वसामान्य माणसांशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. गळ्यामध्ये विजयश्रीची माळ उगाच पडलेली नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा एक पक्ष आहे, जो पक्ष मजबूत हवेचे बुडबुडे सोडतो, जो पक्ष फक्त आणि फक्त व्यासपीठावरच दिसतो, जो पक्ष जमिनीवर कधीच येत नाही, ज्या पक्षाच्या अध्यक्षाला जमिनीवर उतरून काम करायचं असतं हे माहित नाही. आपण जेव्हा जेव्हा कुठलं भाषण करण्याचा मुद्दा येतो तेव्हा हा माणूस नेतान्याहू, पुतीन, ट्रम्पला काय सगळे शिव्या घालतात, पण या जागतिक पातळीवरच्या नेत्यांना सुद्धा बोलता येणार नाही अशा गोष्टी बडबडतो. आणि या माणसाला एखादी सत्ता हवी. मला असं वाटतं त्या माणसानं भाषणांकडे लक्ष देण्यापेक्षा प्रशांत किशोरांचा आदर्श ठेवावा. कुठल्या तरी दुसऱ्यांच्या मूर्खपणावर शिव्या घालण्यापेक्षा स्वतः काय करतोय हे प्रोजेक्ट करण्यामागे लागावं. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं, कारण ती व्यक्ती करू शकते, त्या व्यक्तीने एकदाच करून दाखवलेलं आहे, ते सुद्धा करून जवळपास 20 वर्ष होऊन गेलेली आहेत. कदाचित पुढच्या पिढीकडून अपेक्षा असेल
अर्थात पुढच्या पिढीला भाषण करता येत नाहीत, पुढच्या पिढीला रस्त्यावर उतरणं माहीत नाही, फक्त छान चौकीत 5 स्टार आयुष्य जगणं माहिती आहे. फक्त ह्यानं दुर्दैव काय होतं माहिती का, एक खंबीर विरोधक जो आपल्याला हवा असतो ना, तो विरोधक मिळत नाही. प्रशांत किशोरांची ही विजयश्री येत्या काळामध्ये विरोधी पक्षांना त्यांचा मूर्खपणा बाजूला टाकून काहीतरी थोडाफार मेंदूत असणाऱ्या तर्काच्या अनुषंगाने विचार करून रस्त्यावर उतरायला भाग पाडेल अशी अपेक्षा करतो. आणि येत्या काळामध्ये एक चांगला खंबीर विरोधी पक्ष अपेक्षा करतोय, असं काही होणार नाही. ह्यांना मातीच खायची आहे. कारण जोपर्यंत ह्यांचे जे कोणी तथाकथित वरिष्ठ नेते आहेत, हे वरिष्ठ नेत्यांना ग्राउंड रियालिटी कळणार नाही, आणि जोपर्यंत ते स्वतः रस्त्यावर उतरणार नाहीत, तोपर्यंत ही झुरळं गांडुळं वाढतच जाणार आहेत. मोदीला वरून कोणी हटवू शकणार नाही. पण तरी एक थोडीफार अपेक्षा असते की बाबा रे, विरोधी पक्षानं विरोधी पक्षासारखं काम करावं, सुपारी वाजणे त्यासारखं नाही. तर ती अपेक्षा येत्या काळामध्ये फलद्रूप व्हावी. अ, प्रयत्न करतो या चॅनलवर व्हिडिओ टाकायचा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जर शिव्याच घालायच्या असतील तर कमेंट बॉक्स ओपनच आहे. धन्यवाद.